नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. आज मला जायचं होतं मम्मीकडे जाण्यासाठी जी शॉपिंग पॅकिंग चाललेली आहे तुम्ही बघू शकतात. घरामध्ये आता इतकं सगळं कामावरून जेव्हा आपण निघतो ना त्यावेळी आपल्याला एक एक गोष्टी लक्षात ठेवून जावं लागतं, जसं की टूथब्रश, फेस वॉश, त्यानंतर जे काही मेकअपचं सामान असेल, डेली यूजसाठी जे काही रेग्युलर कपडे असतील ते सगळं असं घेऊन जावं लागतं. आणि मग शिवांशला पण छान इथे रेडी केलं, कारण खूप भयानक ऊन होतं आणि आता खूप कडक ऊन पडायला लागले. त्यामुळे म्हटलं चला आता सनकोट वगैरे वेअर करूया. सनकोट वगैरे घातला, शिवांशला पण छान रेडी केलं, गॉगल वगैरे घेतला. आणि आज मला मम्मीकडे 2 दिवस स्कूलला सुट्टी होती, त्यामुळे ते जायचंच होतं. त्या व्यतिरिक्तसुद्धा मला आता नॉर्मल आपला 0.25चा चष्मा लागलेला आहे, त्यामुळे चष्मासुद्धा बनवायचा होता, त्यामुळे तिकडे जायचं होतं. तर छान असं निघाले आणि बाहेर आल्यानंतर छान असं लॉक वगैरे केलं. तर चला आता निघते, आता पुढे बोलते तुमच्या संग. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या मावशीची मुलगी आलेली होती, तर ती थोडा वेळ होती. त्यानंतर मग ती गेल्यानंतर मग मम्मीने जे काही मुंबईवरून जत्रेमधनं काही आणलेलं होतं ते दाखवत होती. तर शिवांशला असा नाईट सूट आणलेला होता. त्यानंतर अशा पायपुसण्या तर 2 तिने घेतल्या, 2 मला घेतल्या. तर मी रेड कलरच्या घेतल्या 2. आणि त्यानंतर छान असं मस्तपैकी भूक लागलेली होती, तर म्हटलं शेपूची भाजीच बनवूया. पालेभाज्या एवढ्यामध्ये कशा खाल्लेल्याच नव्हत्या, तर म्हटलं चला शेपूची भाजी बनवूया. छान असं लसूण वगैरे मिरच्या फ्राय करून छान लागते. शेंगदाण्याचं कूट घालायचं वरतून, खूप छान लागते अशी शेपूची भाजी. तर तशी शेपूची भाजीच बनवली. आणि एकीकडे शिवांशला भात खायला दिला होता. त्याला असा कोरडा भात खायलाच खूप आवडतो. त्याला म्हटलं चल पटपट खाऊन घे. खाताना सुद्धा त्याची इतके नखरे असतात, टी व्ही लावून दे. तर त्यानंतर मला आता आय चेकअप करायचे होते. आय चेकअप केले बिर्लावाल्याकडे नाशिकला. त्यानंतर बघा ही गॉगलची फ्रेम घेतली, ही सिलेक्ट केलेली आहे. तर ब्लू कटमध्ये घेतलेली होती. तर कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता भेटते, बाय.